नमस्कार. उत्तुंग भरारी डॉक्टर स्पेशल या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. मित्रांनो, प्रथम आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि एकापेक्षा एक जास्त चांगल्या मुलाखती पाहायला विसरू नका. आज असे एक डॉक्टर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत की आपल्याला मल्टी स्पेशालिटी म्हटल्यानंतर समजतं की सर्व आजार एकाच छताखाली त्याच्यावरती चांगले उपचार केले जातात. आणि विशेष म्हणजे ही जर एखाद्या हॉस्पिटलची MD जर महिला असेल तर तरी सुद्धा आज सुमारे 25 डॉक्टर घेऊन अरीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मिरज, वंटमुरी कॉर्नर मिरज इथं हे हॉस्पिटल आहे. आणि इथं अतिशय जोमाने गेल्या 5 वर्षांमध्ये अनेक पेशंटवरती अतिशय चांगले उपचार केले जातात. मित्रांनो, महत्त्वाचं म्हणजे 2021ला या हॉस्पिटलची स्थापना झाली आणि भगतसिंग कोश्यारी यांच्याकडून त्यांना कोविड योद्धा हा सुद्धा पुरस्कार मिळालेला आहे. कारण कोविड काळामध्ये अनेक डॉक्टर्स या हॉस्पिटलमध्ये नव्हते. काही जण डॉक्टरही आपला पेशा बंद करून सुद्धा बसलेले होते आजाराला घाबरून. पण त्या काळामध्ये ज्यांनी धाडसानं ज्या पेशंटसाठी उतरल्या आणि 2021 पासून या हॉस्पिटलनं एक उत्तुंग भरारी घेतलेली आहे. कशा पद्धतीने हा प्रवास आहे हे आजच्या मुलाखतीच्या माध्यमातून आपण आपणापुढे मांडणार आहोत. अरीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल वंटमुरी कॉर्नर याच्या MD डॉक्टर दीपाली जाधव. नमस्कार. नमस्ते सर. डॉक्टर, आज एक तुमचं नाव आहे की अरीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलच्या माध्यमातून गेल्या 5 वर्षामध्ये तसे खूप पेशंट तुम्ही बरे केलेले आहेत आणि अनेक कुटुंबीय जे आहेत तर त्यांच्या ओठावरती सुद्धा नाव आहे की अरीनमध्ये आमचा पेशंट गेला आणि तो बरा झाला. तर हे सर्वच आमच्या दर्शकांना इथे जाणून घ्यायचं आहे. तर कौटुंबिक पार्श्वभूमीपासून तुम्ही काय सांगाल? सर, प्रथमतः माझं डॉक्टर होण्यामागं एक कौटुंबिक पार्श्वभूमी आमच्या पूर्ण घराण्यात अख्ख्या डॉक्टर हे कोण नव्हतं. अच्छा. मग आई शिक्षिका, आई हाडाची शिक्षिका, वडील अकाउंटंट. त्यामुळं आईला पहिल्यापासून काय वाटायचं की नाही बाबा, मुलीनं आपल्या त्या क्षेत्रात कोणी नाहीये, मुलीनं जनसेवा करावी, रुग्णसेवा करावी. त्यामुळे तिचा पहिल्यापासून ध्यास होता की डॉक्टर व्हावं. त्याचबरोबर बाकीची जी फॅमिली आहे आजोळ, त्यात एक भाऊ आयजी आहे संदीप पाटील म्हणून. बाकी सगळे इंजिनियर किंवा विविध क्षेत्रावर, कलेक्टर अशा सगळ्या क्षेत्रावर कार्यरत आहेत. त्यामुळं कौटुंबिक पार्श्वभूमीमध्ये शिक्षणाचा वारसा होताच. आई वडिलांकडून आला सुद्धा. म्हणजे आई वडिलांच्या इच्छेखातर डॉक्टर झालात? तसं नाही म्हणतायत सर. का तुम्हाला लहानपणी तुमची इच्छा होती का? सर, 6वी 7वी पर्यंत कसं होतंय, मुलांना माहित नसतं की एक्झॅक्टली काय करायचं. पण 7वी नंतर एक छोटा प्रसंग माझ्या मनावर घर करून गेला. 7वी मध्ये खेळांचे सामने होते. एक सर्टिफिकेट लागणार होतं, डॉक्टरांकडून ते सर्टिफिकेट घ्यायचं होतं. मग त्यावेळी 7वीत मी आमच्या शेजारचे जे डॉक्टर आहेत त्यांच्याकडे गेले नाही, सर्टिफिकेट लागणार आहे. त्यावेळी त्यांचं जे तिथं आलेले MR किंवा त्यांचा जो रुबाब आहे किंवा बाकी पेशंट त्यांना देव मानत होते, नमस्कार करत होते. डॉक्टरांची क्रेज बघितली त्यावेळी. आणि त्यामुळे वाटलं नाही, खरंच हा एक नोबेल प्रोफेशन आहे. अगदी अगदी. मग 9वी 10वी नंतर अभ्यास करत परत नीट असं करत डोक्यात तेच भरलं आणि तिथून डॉक्टर होण्याचं स्वप्न तुमचं साकार झालं. ठीक आहे. तर डॉक्टर झाल्यानंतर तुम्ही प्रथम कुठे कुठे अनुभव घेतलात आणि काय काय मिळालं तिथे? ऍक्च्युली जे मिरज सिव्हिल असेल, म्हणजे माझं शिक्षण वसंतदादाला झालं, त्यामुळे मिरज सिव्हिल, बाकी डॉक्टर अनिल मडके सरांचं श्वास हॉस्पिटल असेल, बिरनाळे कॉलेज असेल किंवा बिरनाळे सर्जिकल असेल, अशा विविध ठिकाणी सर्जिकलचा, गायनॅकचा, मेडिसिनचा अशा सगळ्या विभागांचा पहिल्यापासूनच चांगला अनुभव घेतला. आणि इंटर्नशिप करताच बाहेरच्या हॉस्पिटलला जाणं, ड्युटीज करणं, ह्याची त्यावेळी क्रेज पण होती आणि शिकण्याची एक इच्छा होती. आणि सगळीकडे काम केल्यामुळे तो एक मॅनेजमेंट स्किल तयार झालं. आणि त्यावेळी ठरवलं की आपणही आपलं काहीतरी निर्माण करायचं. खूप छान डॉक्टर. तर डॉक्टर, हे तसं अरीन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल एखाद्या स्त्री डॉक्टरने हे तयार करणं म्हणजे नक्कीच हे प्रेक्षकांना सुद्धा भावणार आहे आणि एक इम्पॉसिबल हे वाटते. तर हे कसं काय, एवढं धाडस कसं निर्माण झालं आणि कशी निर्मिती झाली हॉस्पिटलची? ऍक्च्युली सर, कोविड पिरियडमध्ये आधी मी एक 20 ते 22 वर्ष प्रॅक्टिस केलेली. पण कोविडमध्ये काय झालं, कोविडमध्ये जी लोकांची सैरभैर अवस्था होती, म्हणजे एखादं पेशंट आलं, त्याला मेंदूमध्ये पण गुठळ्या झालेल्या असायच्या, छातीत पण इन्फेक्शन असायचं, हाडांचे पण विकार असायचे. एका छताखाली एखाद्या पेशंटला मिळावं ह्या दृष्टिकोनातून अरीनची निर्मिती झाली. बऱ्याचदा मला विचारला जाणारा एक मुद्दा असतो की अरीन हे नाव का ठेवलं, तुमच्या मुलाचं नाव वगैरे आहे का? तर त्या अरीन नाव ठेवताना पण त्याचा अर्थ उर्दूमध्ये पाक म्हणजे पवित्र असा होतो.
आणि संस्कृतमध्ये उगवता सूर्य अच्छा. असा होतो. त्या कॉम्बिनेशन मध्ये अरिनची निर्मिती झाली आणि आज अभिमानानं सांगू वाटतं सर, अत्यंत माफक दरात आपण रुग्णसेवा करतोय. कर्नाटक, महाराष्ट्र, बाउंड्रीची गावं यांना आपण उत्तम रुग्णसेवा पुरवत आहोत. अच्छा अच्छा. यातून अरिनची निर्मिती झाली. तर डॉक्टर, आता एखादं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल चालवायचं म्हटलं तर खूप मोठी तारांबळ होते, कसरत करावी लागते आणि यामध्ये बऱ्यापैकी स्टाफचं योगदान आपलं असतं. तर स्टाफ बद्दल काय सांगा? सर, आता मी प्रथमतः हे टीम वर्क आहे. म्हणजे एखादं हॉस्पिटल ज्यावेळी रन होतं त्यावेळी येणारे आपल्याकडं कन्सल्टंट, सुपर कन्सल्टंट डॉक्टर यांची पूर्णतः टीम, 24 आवर्स असणारे मेडिसिनचे डॉक्टर, सर्जरीचे डॉक्टर, ह्यांना मी प्रथमतः धन्यवाद देते. कारण ज्यावेळी सकाळी आपण लवकर हॉस्पिटलमध्ये येतो त्यावेळी तिथलं जे स्वच्छता केलेली असते, तिथलं जे बाकी सगळं स्वच्छ वातावरणात आपण येतो आणि पेशंटला पण त्यामुळे बरं वाटतं. त्या मामा मावशा असू देत, नर्सिंग स्टाफ असू देत, आपला पूर्णतः नर्सिंग स्टाफ ANM, GNM, BSc नर्सिंग झालेला आहे, वेल क्वालिफाईड आहे. RMOज असतात, रेसिडेंट मेडिकल ऑफिसर असतात आणि त्याचबरोबरीनं मॅनेजमेंटची टीम असते, आपली मार्केटिंगची टीम असते. ह्या सगळ्यांचं कॉम्बिनेशननं एखादं हॉस्पिटल नावारूपाला येतं. ह्या सगळ्यांचे मी आभारी आहे. हा, म्हणजे एकच डॉक्टर झाला, एक डॉक्टर पेक्षा सगळ्या टीममुळे पेशंट बरा होतो. आता हे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, आता हे झालं स्टाफ बद्दल, तर आता डॉक्टर स्टाफ बद्दल काय सांगा? सर, आपलं मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, त्याच्यामध्ये आपलं सुसज्ज ICU आहे, एक 10 बेडचं आपलं ICU आहे, सुसज्ज ऑपरेशन थिएटर आहे. मग ह्या सगळ्यासाठी जे लागणारे डॉक्टर्स आहेत ते वेल क्वालिफाईड आहेत आणि व्हिजिटिंग अवर्स मध्ये आणि 24 आवर्स एक MD मेडिसिन, 24 आवर्स सर्जरीचे MS सर्जन असे आपल्याकडे अवेलेबल आहेत. मग त्यामुळे हे विभाग जे राबवले जातात, म्हणजे ऑर्थोपेडिक विभाग असेल, ऑर्थोचे डॉक्टर असतील, मेडिसिनचे असतील, सर्जरीचे असतील, ट्रॉमाचे असतील, मेंदूचे असतील, हे सगळ्यांचं टीम वर्क करून आपण एखादा पेशंट आला, इमर्जन्सी RTAची किंवा ट्रॉमाची केस आली, तर तो पेशंट आल्या त्याला बाबा कुठं लागलंय, मेंदूला लागलंय, छातीला लागलंय, हाडांचं काय आहे, त्यानुसार आपल्याकडे सुसज्ज असं OT मध्ये नेऊन त्याला पूर्ण ते ड्रेसिंग, स्टिचिंग असं केलं जातं आणि त्यानंतर पुढचे जे विभाग आहेत विभागांच्या मार्फत उपचार केले जातात. म्हणजे आपल्याकडे एक्सरे, सुसज्ज लॅब, पुन्हा बाकी USG मशीन, USG गायडेड बाकीचे जे सगळे आहेत, असे सगळी जी यंत्रणा लागते, म्हणजे 2D इको मशीन, हे सगळं सुसज्ज सुविधा हॉस्पिटलमध्येच अवेलेबल आहे. ठीक आहे. आता हॉस्पिटल म्हणजे आपल्या स्टाफ बद्दल बोललात, आपल्या डॉक्टर स्टाफ बद्दल बोललात, तरी पण डॉक्टर, आता मिरज सांगली आपली आरोग्य पंढरी आहे आणि प्रत्येक जण ज्यांचे सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहेत, प्रत्येक जण आपलं काहीतरी सांगत असतो. तरी तुम्ही आपल्याच हॉस्पिटल बद्दल सांगताना नेमकं वेगळेपण, इतरांपेक्षा वेगळेपण आपलं काय सांगाल? सर, आता ज्यावेळी पेशंट आपल्याकडे येतो त्यावेळी त्याच्या मनात एक धाकधूक असते की बाबा डॉक्टर म्हणलं की एक वेगळं कोणतरी व्यक्ती किंवा त्यांना खूप वेगळं काहीतरी ग्लॅमर किंवा काय असेल अशा ह्यानं, किंवा ते खूप रागीट असतील, आपल्याशी बोलणार नाहीत. तर ज्यावेळी पेशंट आपल्या OPD मध्ये येतो त्यावेळी आपल्याकडे कर्नाटकातले पण पेशंट येतात. मग पेशंटचे ज्यावेळी तुम्हाला लक्षणं कळतील, त्याच्या तुम्ही मातृभाषेत बोलाल, त्यावेळी तो पेशंट जवळचा होतो. म्हणजे त्याच्यासाठी कन्नड शिकणं येन त्रास सांगितली, कन्नड म्हणजे पाहिजेच तिथं, मिरज म्हणजे कन्नड पाहिजेच. मग हे शिकणं, त्याचबरोबरीने त्याचं तो आजार जरी एक घेऊन आला असेल तरी त्याचं पूर्णतः तुला अजून काय त्रास होतोय, बाकीच्या कुठल्या गोळ्या चालू आहेत, ह्याचं जे डीप काउन्सिलिंग आणि डीप स्टडी, केस स्टडी हा मी करतो, आमचे RMO करतात आणि त्यानंतर त्याला ज्या विविध तपासण्या लागतात ते करतो. त्यानुसार त्याला जर ऍडमिटची गरज असेल तर ऍडमिट सजेस्ट करतो, मेडिसिनची गरज असेल तर मेडिसिन देतो. मेडिसिन देऊन झाल्यानंतर परत ते कसे घ्यायचे ह्याच्यासाठी ते चेक फेरी कन्सल्टिंग रूम मध्ये होते. त्यानंतर त्याला तू बरा होणार आहेस असं आश्वासक शब्द, असं आश्वासक मार्गदर्शन देऊन मग पाठवलं जातं. त्यामुळं मला पहिल्यापासून वाटतं किंवा आमचे आई बाबा म्हणतात की रुग्णाचा आजार हा डॉक्टरच्या बोलण्यानं निम्मा बरा होतो. अगदी बरोबर. हे आमच्या हॉस्पिटलचं आणि स्टाफ पण आमचा ना त्यांच्याशी प्रेमळ भाषेत बोलतो. कारण स्टाफ आमचा म्हणतो तो एकतर वैतागलाय, ज्यावेळी क्रोनिक आजारानं ग्रस्त पेशंट येतात त्यावेळी ते स्वतः वैतागलेले असतात, त्यांच्याशी जर तुम्ही तसंच वागला तर ते अजून चिडतात. त्यामुळे आमचा सर्व स्टाफ देखील ह्या पद्धतीनं काम करतोय. त्यामुळं दिवसेंदिवस आमचं नाव पण होत आहे आणि पेशंट टू पेशंट, म्हणजे पेशंट बरे होऊन
ते जे पेशंट आणतात अच्छा. त्याचं समाधान वेगळं असतं सर. अच्छा, खूप छान. आता म्हणजे स्टाफची तर मदत होतेच आहे. तर आता एवढा व्याप सांभाळत असताना नेमकी स्टाफ सोडून किंवा इतर कोणाची मदत होते का? कारण एवढं मोठं हॉस्पिटल सांभाळणं, मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, एखाद्या म्हणजे आता तुम्ही MD मॅनेजिंग डायरेक्टर तिथं आहात, पण एका महिलेला हे एवढं कसं शक्य आहे? तर कोणाकोणाची मदत होते? सर ऍक्च्युली आपण ज्यावेळी एखादं कार्य करत असतो, एखादं डेडिकेटेडली काम करत असतो, त्यावेळी पहिल्यांदा आपल्या घरापासून सुरुवात होते. सुरुवात होते, बरोबर. माझे मिस्टर इंजिनियर आहेत. अच्छा. ते स्वतः एक MD जाधव स्कूल आणि पॉलिटेक्निक कॉलेज रन करतात. बरोबर. मग त्यामुळे त्यांना मॅनेजमेंटचे जे हे आहेत त्यातले टास्क माहित आहेत. सासू सासरे असतील, बाकी ननंद, बाकी सगळा जो ग्रुप आहे, आई बाबांचं प्रोत्साहन असेल, हे प्रोत्साहन असतंच. आणि त्याबरोबरीनं जे मेडिकलचा आमचा स्टाफ आहे, मेडिकलचे सर आहेत, आमचे जे मार्केटिंग टीमचे सर आहेत, त्या सगळ्यांची पण मदत होते. त्याबरोबरीनं माझा मुलगा तर इंजिनिअरिंग करतो. अच्छा. मग घरी आल्यावर काही काही वेळा काय होतं, खूप कंटाळून आपण आलेलो असतो, त्यावेळी नाही बाबा तू मम्मी थकलीस का, हे 1-2 वाक्य जरी बोलली तरी सगळा थकवा जातो किंवा टेन्शन जातं. म्हणजे तुम्ही पेशंटला बरं करतात, घरी मुलं घरी बरं करतात. गेल्यावर मुलं आपल्याला हे अच्छा, करतात. बरोबर बरोबर, खूप छान. म्हणजे इथं आपणही बरे होतो नेमकं. हा, आपण बरे होतो आणि शेवटी आपण करतो कुणासाठी. अगदी, अगदी. एवढं सगळं थकून येतो तरी ते त्यांचे 2 आश्वासक शब्द, अच्छा. फॅमिली, फ्रेंड्स आणि हे सगळं ह्यांच्यामुळे शक्य होतं. बरोबर. आता डॉक्टर, विशेष म्हणजे आपल्याकडं म्हणजे आता सर्वच हॉस्पिटलमध्ये तशा शासकीय योजना आता बऱ्याच निघालेल्या आहेत आणि हे पेशंटना पण बरे असतं, त्यामुळे नातेवाईक पेशंट असे हॉस्पिटल शोधत येत असतात. तर आपला मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आहे, वेगवेगळ्या आजारावरती उपचार आहेत, तर शासकीय योजना कोणकोणत्या आजारांसाठी? सर आता प्रत्येक पेशंट हा इकॉनॉमिकली श्रीमंत नसतो. बरोबर. म्हणजे प्रत्येक पेशंट बाबा एखादा आजार झालाय तर ती रक्कम त्या तपासण्या अफोर्ड करू शकतो नाही. त्यामुळे आपल्याकडं ज्योतिबा फुले योजना आहेत, महात्मा ज्योतिबा फुले योजना, आयुष्यमान भारत योजना आहेत, PM फंड आहे. आणि एखादा पेशंट गरीब असेल सर, म्हणजे त्याची अफोर्डेबिलिटी नसेल, अच्छा. तर त्या पेशंटचं जे राहणं, बाकीचे माझे कन्सल्टिंग चार्जेस हे आपण पूर्णतः फ्री करून, एखादा आता सध्या आमच्याकडे एक पेशंट ऍडमिट आहे, त्याचा पाय हे झालाय, त्याची बायको धुणं भांडी करते, त्यामुळे आम्ही त्याचा पूर्ण जो खर्च आहे तो हॉस्पिटल तर्फे किंवा ज्या सामाजिक संघटना आहेत त्यांतर्फे करण्याचा प्रयत्न करतो. फक्त पैसा हे टार्गेट न ठेवता सामाजिक बांधिलकी आहे या हिशोबातून पण आपलं हॉस्पिटल कार्यरत आहे. अगदी बरोबर. हा, आणि त्यातून बऱ्याच जे गरीब रुग्ण असायचे की ज्यांना ऑपरेशनसाठी खर्च करता येत नसे, आता शासकीय योजनातून ते स्वतः उपचार करून घेऊ लागलेले आहेत, ऑपरेशन चांगले होऊ लागले. डॉक्टर, आता बऱ्याच म्हणजे आयुष्यामध्ये बरेच दुःखद सुखद अशा बऱ्याचशा आठवणी असतात, मग ते अगदी लहानपणापासून ते आपल्या आताच्या एज पर्यंत सुद्धा. तर असा एखादा अविस्मरणीय क्षण तुम्हाला भावलेला काय सांगा? सर, कोविडमध्ये सगळ्याच डॉक्टरांनी खूप छान काम केलं. बरोबर. कोविडमध्ये आपला जीवाची पर्वा न करता बरेच डॉक्टर झटले. त्यापैकी मला माजी राज्यपाल जे भगतसिंग कोश्यारी आहेत सर आहेत, त्यांच्यातर्फे राज्य भवन मुंबई येथे कोविड योद्धा म्हणून पुरस्कार मिळाला. त्याचबरोबरीनं म्हणजे अनेक पुरस्कार सन्मानित झाले. लोकमतचा पुरस्कार असेल, सखीमनचा पुरस्कार असेल, APJ अब्दुल कलाम पुरस्कार असेल. पुरस्कारांनी काय होतं की आपण काहीतरी करतोय, मोटिवेशन मिळतं, आपली दखल कोणतरी घेतंय आणि ती भावना ना परत अजून कार्य करायला प्रोत्साहित करते, प्रेरणा मिळते आपल्याला. बरोबर. डॉक्टर, आता बरेच हॉस्पिटल्स अनेक डॉक्टर चालवतात, पण ICU म्हटलं की जास्त तारांबळ त्यांची उडते, कारण 24 तास सेवा द्यावी लागते. तर आता हे ICU विभाग आपल्याकडे आहे 10 बेडचा आणि ही 24 तास सेवा त्यांना द्यावी लागते, त्यामुळं हे कशा प्रकारे तुम्ही शेड्यूल मॅनेज करता? सर, सकाळी आपल्याकडे जे कर्नाटकचे पेशंट येतात ते सकाळी 7-8 वाजताच पोहोचलेले असतात. त्यामुळं उशिरा न येता मी 7-7:30ला तिथं दाखल असते. माझं सगळं आवरून बाकीचं सगळं हे करून त्या शेड्यूल मध्ये मी येते. सकाळी एक 9 वाजता OPD चालू व्हायच्या आधी जे ICUचा राऊंड असतो, त्याचबरोबर इंटेन्सिव्हिस्ट असतात, आपले RM असतात, त्यांची टीम असते, नर्सिंग स्टाफ असतो. ICUच्या प्रत्येक पेशंटचा राऊंड, त्यांचं नातेवाईकांचं काउन्सिलिंग, त्यांच्या काय शंका आहेत, नाही बाबा पेशंटची कंडिशन कशी आहे, तो राऊंड एक सखोल घेतला जातो. इच अँड एव्हरी पेशंटचा, म्हणजे जनरल वॉर्डचा पेशंट असू देत, ICUचा पेशंट असू देत, सर्जरी झालेला पेशंट असू देत, तो राऊंड घेतला जातो. त्यानंतर OPD चालू झाल्यानंतर परत जो उरलेला वेळ असतो तो परत ICU मध्ये किंवा ऑपरेशन थिएटर मध्ये जातो आणि त्यानंतर संध्याकाळी 8 पर्यंत हे कार्य चालू राहतं. हे झाल्यानंतर
परत रात्री जर एखादी इमर्जन्सी आली तरी आमचे तज्ञ डॉक्टर असतात, मी त्यावेळी असते. म्हणजे जेवढा एक 12 ते 14 तास तरी वेळ तुम्हाला वेळ द्यावा लागतो आणि पेशंटला, प्रत्येक पेशंटला न्याय द्यायला यावा. म्हणजे आल्या आल्या त्याचं जे बेसिक आहे ते सगळं व्हावं आणि पटकन ट्रीटमेंट चालू व्हावी, ह्या दृष्टीने आपलं सगळी टीम कार्यरत असते. तरी डॉक्टर आता म्हणजे वेगवेगळ्या आजारांचे वेगवेगळे पेशंट तुम्ही रोजच हाताळता. तसं आता 50 पेशंट म्हटल्यानंतर आणि म्हणजे 50 रुग्ण रोज आहेतच आणि वेगवेगळ्या आजारांचे. तर आता एक म्हणजे लोकांची एक जीवनशैली बदललेली अशी वाटते तुम्हाला, किंवा हे काय करायला पाहिजे, कुठं जीवनशैली लोकांची चुकते का, या सर्व म्हणजे या बाबतीमध्ये लोकांना कशा प्रकारे आपण गायडन्स करू? सर, आपण जे विविध विभाग आहेत आपले, सर्जिकल विभाग असेल, मेडिसिन विभाग असेल, या बरोबरीनं आता मधुमेह विभाग एक चालू केलाय, मधुमेह क्लिनिक. अच्छा. आजकाल जे लाईफस्टाईल आहे त्याच्यामुळे लोक वेळेत आहार घेत नाहीत, विहार करत नाहीत, एक्सरसाइज करत नाहीत, त्यामुळे डायबेटीसचं प्रमाण वाढलंय. आणि प्रत्येक वेळी एखादा पेशंट येतो, त्याचा विषय काय असतो, मला वजन कमी करणारी औषधं द्या. त्याला व्यायाम करायचा नाहीये, त्याला गोळ्या घ्यायच्यात आणि मला बारीक व्हायचंय, पण त्याच्यासाठी जो फिटनेस लागतो, एक्सरसाइज लागतो, तो त्याला करायचा नाहीये. त्यामुळे मी स्वतःमध्ये पण ते अंगीकारलंय. जर मी स्वतः व्यवस्थित असेल तर मी त्यांना सल्ला देऊ शकते. स्वतःच्या लाईफस्टाईल मध्ये बाहेरचं खाणं जेवढं अवॉइड करता येईल, रात्रीचं जेवण, बाहेरचं जेवण कमी करता येईल, असं हे केलंय. त्यांना आपण प्रॉपर काउन्सिलिंग करतो मधुमेह क्लिनिकद्वारे. त्याचबरोबरीनं जे पौगंडावस्थेत येतात मुलं, ते व्यसनाकडे झुकलेले आहेत, त्याच्यासाठी आपण डिएडिक्शन सेंटर तर्फे सायकॅट्रिकद्वारे, सायकोलॉजिस्टद्वारे त्यांचं काउन्सिलिंग हा एक विभाग राबवतो. त्याचबरोबरीनं स्ट्रेसमुळे आज केस गळलेत, विरळ झालेत, टक्कल पडले, त्याच्यासाठी हेअर ट्रान्सप्लांट दर आठवड्याला रविवारी आपण त्याचं काउन्सिलिंग, हेअर साठी प्रॉपरली डॉक्टरांतर्फे मार्गदर्शन करतो. आणि जे करिअर काउन्सिलिंग आहे ते सामाजिक एक आपला हे राहावा म्हणून करिअर काउन्सिलिंग पण करतो. अच्छा, म्हणजे हे हॉस्पिटलवाले कोण करत नाहीत बरं काय मित्रांनो, खरंच बघा, कारण प्रत्येक डॉक्टर हा आपापल्या परीनं म्हणजे सगळंच आपापल्या परीनं आपला व्यवसाय पुढे नेण्यामध्ये सगळे व्यस्त आहेत. पण डॉक्टरांचं एक खरंच विशेष कौतुक आपल्याला इथं आम्ही आमच्या टीमतर्फे करतोय की काउन्सिलिंग त्या करतायत वेगवेगळ्या माध्यमातून. हा, बोला डॉक्टर. नाही सर, आता जे काउन्सिलिंग आहे माझ्याकडं दर जे मार्च एप्रिल मध्ये परीक्षा झाल्यावर, मॅडम कुठल्या साईटला जाऊ हे विचारायला मुलं येतात, त्यांचे आई वडील येतात, ते इतक्या आशा घेऊन आलेले असतात ना, नाही मॅडम माझ्या मुलाला बीडीएस मिळते, बीएमएस मिळते, हे मिळते, एक्झॅक्टली त्याला काय चांगलं असेल, मग त्याच्याशी काउन्सिलिंग करून त्याचा पिंड ओळखून ते काउन्सिलिंग करतो. हा, आणि ते विना मोबदला. म्हणजे आपण घडलो, एक पुढची पिढी घडावी, किंवा जे कर्नाटकातले ज्यांच्या आई वडील म्हणजे शिक्षक नाहीयेत त्यांना पण एक मार्गदर्शन मिळावं म्हणून ते पण आपण राबवतोय. आणि काही काही मुलं 11वी 12वीत फेल होतात, सुसाईडच्या दिशेनं जातात, निराशेच्या गर्तेत जातात, ते आई-वडिलांचं काउन्सिलिंग आणि मुलांचं काउन्सिलिंग ह्याच्यासाठी सायकोलॉजिस्ट आहेत, प्रशांत सर म्हणून आहेत, आणि आपली टीम आहे. एक सामाजिक बांधिलकी म्हणून पण करतो. आणि आपण जन्माला आलोय, आज आपल्या आई वडिलांनी आपल्याला डॉक्टर केलं, आपण समाजाचं कुठंतरी ऋण देणं दिलं पाहिजे, नुसतं पैसा पैसा नाही म्हणला पाहिजे. या दृष्टिकोनातून हे उपक्रम पण आपण राबवतो सर. हे सोशली उपक्रम तुम्ही राबवता. मित्रांनो, माझ्यासोबत आहेत अरिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या एमडी डॉक्टर दीपाली जाधव. सर्वच पालकांना या माध्यमातून आपल्याला एक सांगता येईल बघा की 10वी 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत, लवकरच संपतील. पण बऱ्याच पालकांच्या अशा अपेक्षा असतात की माझ्या मुलानं हे व्हावं, माझ्या मुलीनं हे व्हावं. पण हे नक्कीच तुमची स्वप्न आहेत मान्य, पण त्या मुलांना पण विचारलं पाहिजे त्यांचा कल कुठे आहे, त्यांची आवड कुठे आहे. आणि जर इथं जर तुमचं डिस्कनेक्शन झालं तर डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे एखादा मुलगा मुलगी आयुष्याला सुद्धा मुकू शकते आणि हे दुर्दैवानं दुःख आपल्या घरी येऊ शकतं. त्यामुळे पालकांनी अलर्ट राहा, हसत खेळत मुलांना करिअर निवडण्याची संधी द्या. आणि डॉक्टरांकडे तुम्ही गेलात तर बरंच होईल. त्यांचे प्रशांत सर आहेत अरिन मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये, तुम्हाला नक्कीच फ्रीमध्ये गायडन्स तिथं तुम्हाला मिळेल. आणि असे विविध समुपदेशक असतात. हा, आणि तुम्ही नक्कीच सर्वांकडे असा गायडन्स तुम्ही घेतला पाहिजे, मार्गदर्शन घेतलं पाहिजे, आणि स्वतः कूल राहिलं पाहिजे, स्वतः तुम्ही शांत राहिलं पाहिजे, तरच तुम्हाला चांगला मार्ग सापडू शकतो. कारण इतर दुसऱ्याचा मुलगा असा हा झालेला आहे, माझा मुलगा असाच झाला पाहिजे, ओझं नको ना त्या मुलावर. अगदी बरोबर.
म्हणजे अगदी. वास्तवात वास्तवाचं त्याला भान भान पाहिजे. पाहिजे. अगदी बरोबर. तर पालकांनी अपेक्षा जर थोड्या कमी केल्या तर नक्कीच मुलं मुलं चांगली चांगली घडू घडतील. शकतात. अशा पद्धतीने हा संदेश डॉक्टर दीपाली जाधव यांच्याकडून खूप छान मिळालेला आहे आणि नक्कीच तो योग्य आहे. तर डॉक्टर आता व्यायाम बरेच जण करत नाहीत, कारण नवे कोरे दिवसाचे 24 तास हे प्रत्येकाच्या आयुष्यात असतात. मग तो गरीब असो श्रीमंत असो. हे मी बऱ्याच प्रेक्षकांना माझ्या सतत सांगत असतो की व्यायामाची किती गरज आहे. आणि आज तुम्ही एवढं 50 हॉस्पिटल म्हणजे बेडचं हॉस्पिटल सांभाळून सुद्धा तुम्ही स्वतःच्या एक्सरसाइजला वेळ देता, तर काय सांगाल प्रेक्षकांना? जो लवकर उठतो तो निरोगी राहतो. म्हणजे आपण औषधाकडे जाण्यापेक्षा स्वस्तस्य स्वास्थ्य रक्षणम आतुरस्य व्याधी प्रशमना, म्हणजे दवाखान्यात जाण्यापेक्षा तुम्ही स्वतः फिट राहाल ह्याच्याकडे विचार केला पाहिजे. निरोगी निरोगी जीवनाकडे राहायला पाहिजे. तुम्ही बाहेरचं पिझ्झा बर्गर खाता, लेट नाईट पार्टीज करता आणि दुसऱ्या दिवशी उशिरा उठून तुम्ही परत मला स्वस्त वाटत नाही, बरंच वाटत नाही, डोकंच दुखतंय, माझं वजनच वाढलंय, तर हा उपाय नाही ना. तुमची झोपायची टाइम व्यवस्थित पाहिजे, सकाळी उठण्याची टाइम व्यवस्थित पाहिजे आणि त्याबरोबर तुम्ही एक्सरसाइज पण केला पाहिजे. आणि स्वस्थ राहिलं तर डॉक्टरांची आवश्यकता आहे आणि वाटू नये. हा, वाटू नये. किंवा जे मेजर आजार आहेत, हायपरटेन्शन आहे, बीपी आहे, शुगर आहे, काहीतरी ट्रॉमाच्या केसेस आहेत, त्यांच्यासाठी आहे. जी आपली निरोगी पिढी पाहिजे ती घडली तर डॉक्टर हा जे त्यांना आवश्यक म्हणजे ऍक्सिडेंट केसेस आहेत त्याच्यावर हे होईल. आणि निरोगी पिढीला ना म्हणजे आजकाल सर मोबाईलमुळे एवढं आहे, मोबाईल ऍडिक्शन आहे किंवा व्यसन आहेत किंवा बाकी जी तरुण पिढी आहे ना डायव्हर्ट व्हायला लागले. तो जो हे आहे तो कुठेतरी बंद होईल. व्यायाम केला, निरोगी जीवनशैली ठेवली किंवा आध्यात्मिक बेस थोडा ठेवला तर ती जीवनशैली खरं सकारात्मक जीवनशैली पिढी जगेल. अगदी अगदी. बघा, या पद्धतीनं नक्कीच आपण अवलंब केला पाहिजे. आज डॉक्टर सुद्धा म्हणजे 24 तास त्यांचं ICU हॉस्पिटल असतं, पण तरी सुद्धा त्या स्वतःसाठी वेळ देतात. आणि आपण जरूर अर्धा तास आपण स्वार्थी म्हणून, अर्धा तास 1 तास आमचा स्वार्थी आहे, बाकी काय घेऊन जायचंय लक्षात घ्या, कारण हे सगळं सोडून जाणार आहे. पण बरीच लोक अशी म्हणतात की अरे माझा बिझनेस आहे, मी काय करू, मला वेळच नाही, दुकानात एवढी गर्दी आहे की मला बाहेरच पडता येत नाही, आणि काय करू. सर पण स्वतःसाठी ना एक 45 मिनिटं जर दिली तर उद्या जो दवाखान्यातलं तुमचं हे आहे, दवाखान्यात म्हणण्यापेक्षा आपण जे जगतोय ते निरोगी जगलो तर ते काम करण्याची ऊर्जा वेगळी असते. आणि आयुष्य वाढू शकते. गोळ्या घेऊन जगणं, आज माझी शुगर आहे, मला हे इन्सुलिनचं इंजेक्शन घ्यायचं आहे, माझं डाएट त्या पद्धतीने आहे, हे जे मनावर बर्डन आहे ते कुठेतरी कमी होईल आणि निरोगी जगून कार्यक्षमता पण वाढते ना. अगदी बरोबर. बघा मित्रांनो, हे एक डॉक्टर सांगतायत की आता डॉक्टर म्हणजे पेशंटनं हॉस्पिटलमध्ये येऊ नये हे सुद्धा त्यांचं मत आहे. कारण अनेक डॉक्टर हे आपल्याला देवासारखे असतात. ते आपल्याला म्हणजे मोठ्या आजारामध्ये तर ते उपयोगी पडतात, पण छोट्या छोट्या आजार हे तुम्हाला होऊ नयेत. आणि हे तुम्ही जर निरोगी म्हणजे निर्व्यसनी राहिला तर तुम्ही निरोगी जीवन जगू शकता. त्यामुळे हा सल्ला सर्वांनी हा ध्यानात ठेवला पाहिजे. डॉक्टर, आता आपलं अरिन मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल, आता इथं मल्टी स्पेशालिटी म्हटलं की अनेक आजार आले, तर आता नेमके कुठले कुठले आजार आपल्या हॉस्पिटलमध्ये बरे केले जातात? सर, आपल्याकडं सुसज्ज जे विभाग आहेत त्याच्यामध्ये मेडिसिन विभागामध्ये निमोनिया असू देत, अस्थमाचे आजार असू देत, मधुमेह असू देत, बीपीचे विविध आजार असू देत, कार्डिओलॉजी ज्या समस्या आहेत हार्टशी रिलेटेड, त्यातले जे बेसिक सगळ्या गोष्टी आहेत त्या आपण सगळ्या कव्हर करतो. म्हणजे आजारामध्ये डेंग्यू असेल, बाकी जे व्हायरल फिवर असतील, बाकी सगळे जे आजार आहेत मेडिसिनशी रिलेटेड ते सगळे कव्हर करतो. सर्जिकल विभागामध्ये पाईल्स, फिशर, फिस्चुला, सगळे ऑपरेशन पोटाचे, आणि हे करताना ओपन ऑपरेशनची पण सुविधा आहे आणि लॅप्रोस्कोपिक म्हणजे दुर्बिणीद्वारे आजार यांची पण सुविधा आहे. विविध गॅस्ट्रोचे जे आजार असतात, लिव्हर संबंधित जे आजार आहेत त्याचे जे कन्सल्टंट आहेत, सुपर कन्सल्टंट आहेत, त्यांची दर आठवड्याला आपल्याकडं व्हिजिट असते. ते विविध आजार लिव्हर संबंधात क्लिअर केले जातात. त्याचबरोबर हेअर ट्रान्सप्लांट, हेअर विषयी जे सगळ्या आज जे प्रॉब्लेम आहेत, केस गळतात, विरळ होतात, हेअर ट्रान्सप्लांटची आपल्याकडं सुविधा आहे. आणि त्याबरोबरीनं जे ऑर्थोपेडिक आहेत, म्हणजे फ्रॅक्चर असू देत, हातांमधले फ्रॅक्चर, पायांचे फ्रॅक्चर, वाटी हे होणं, जॉईंट रिप्लेसमेंट, नी रिप्लेसमेंट, हिप रिप्लेसमेंट, ह्या सगळ्या अत्याधुनिक सुविधा आपल्याकडं आहेत. त्याचबरोबरीने स्पाइन सर्जरी आहेत, लॅप्रोस्कोपिक असू देत, ओपन सर्जरी असू देत, ह्या सुविधा आपल्याकडे होतात. एखादा पेशंट ज्यावेळी मार लागतो त्यावेळी त्याच्या डोक्यात आत रक्तस्राव झाला असेल
तर त्या संदर्भात मेंदूचे विकार, इपिलेप्सी, फिट्स ह्यांचे मेंदूचे क्लिनिक्स आपल्याकडे आहेत आणि त्यांना कॉन्झर्वेटिव्ह ट्रीटमेंट, त्याचबरोबर सर्जरी जरी सजेस्ट झाली असेल तर ते सर्जरीची सुविधा देखील आपल्याकडे आहे. म्हणजे जवळजवळ सर्वच फ्रॅक्चर पासून ते विभाग मेंदू आहेत. विकारापर्यंत हा म्हणजे सगळेच कानाचे आजार उपचार. असू देत, मेंदूचे असू देत, म्हणजे मॅक्सोफेशियली सर्जरी असू देत, एखादा ट्रॉमाचं पेशंट असलं तर त्याला मेंदूचं पण मार लागलेला हो, असतो, हो, हो. इथं पण हे असतंय, बरोबर. पायाचं पण फ्रॅक्चर असतं, हाताचं फ्रॅक्चर असतं, अशा सर्व सुविधा बरोबर. आपल्याकडे होतात. आणि स्त्रियांसंदर्भात जे त्यांचे हार्मोनली आजार आहेत, डिस्टर्बन्स असेल किंवा पिशवीचे काहीतरी आजार असतील, कर्करोगासंबंधात जे ट्रीटमेंट आहे, बेसिक अच्छा. ट्रीटमेंट, त्या सगळ्या सुविधा आपल्याकडे उपलब्ध आहेत. अच्छा. आता हॉस्पिटल सुविधा किंवा आपली स्पेशालिटी आणखी वेगळी याच्याबद्दल काय सांगाल? सर आपण जे वेगळी स्पेशालिटी तर्फ म्हणते हे करतो, जे मेडिसिनचे सगळे पेशंट असतात अच्छा. ते आपण सगळे बघतो. त्याचबरोबरीनं सर्जरीचे जे पेशंट आहेत त्यांचे प्री ऑपरेटिव्ह, म्हणजे एखादं पेशंट आलं तर लगेच सर्जरीला घेता येत नाही, अच्छा. त्याचं प्री ऑपरेटिव्ह जे पॅरामीटर्स चेक करून बाकी केले जातात ते आपण करतो. त्याचबरोबर काउन्सिलिंग, हे पेशंट आला की त्याच्यानंतर एखाद्या डॉक्टरांनी त्याला हे सजेस्ट केलंय, त्या बरोबरीनं त्याला डाएट देणं, त्याला डाएट प्लॅन करून देणं, मेडिसिनचं सांगणं, एक्सरसाइजचं सांगणं, असे एका पेशंटवर 4, 5, 6 प्रकारे वर्कआउट करून मग तो पेशंट बाहेर जातो. मग तो ओपीडीचा पेशंट असू देत, आयपीडीचा असू देत, आयसीयूचा असू देत किंवा जनरल वॉर्डचा असू देत. म्हणजे उपचाराबरोबर काउन्सिलिंग हे महत्वाचं आहे, तुमची काउन्सिलिंग, आपली डाएट, वेगळी स्पेशालिटी. एक्सरसाइज. अच्छा, खूप छान डॉक्टर. म्हणजे काउन्सिलिंग झालं आणि त्याचं डाएट म्हणजे आहार विहार जर त्याचा चांगला कशा प्रकारे करता येईल आपल्याला आणि निरोगी जीवन त्यानं कसं पुढे जगवेल याची काळजी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्ही घेत आहात. तर नक्कीच तुमच्या अरीन हॉस्पिटलच्या माध्यमातून शेकडो पेशंट तुम्ही बरे केलेले आहेत आणि नक्कीच तुमची ही उत्तुंग भरारी आहे. ॲज एक महिला डॉक्टर म्हणून आणि मॅनेजिंग डायरेक्टर अरीन हॉस्पिटलच्या म्हणून एक तुम्ही मोठं काम गेल्या 5 वर्षामध्ये केलेलं आहे आणि आमच्या उत्तुंग भरारीतर्फे आम्ही नक्कीच तुम्हाला शुभेच्छा देऊ. तर जाता जाता लाखो प्रेक्षक हा आपला कार्यक्रम पाहतायत, तर यांना एक शेवटचा संदेश तुम्ही काय सांगा? आज आता महिला दिन, 8 मार्चला महिला दिन असतो, ज्यावेळी प्रत्येक वेळी म्हणलं जातं की इतर वेळी पण म्हणलं जातं बाबा ती काय करणार, ती महिला आहे. सावित्रीबाई फुलेंपासून आता आपण बघत आलोय, ज्या ज्या महिला होऊन गेल्या त्या सगळ्यांना प्रत्येक वेळी काय केलं जातं, ती काय करणार, ती महिला आहे. तर मी सगळ्या तरुण पिढीला सांगू इच्छिते, विशेषतः मुलींना, की तुम्ही हे बाकी सौंदर्य प्रसाधनं, बाकीचं हे पिझ्झा, बर्गर, पब ह्याच्याकडे न झुकता स्वतः एक व्यवस्थित जीवनशैली मेंटेन करा आणि स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. अगदी बरोबर. म्हणजे तुम्हाला स्वतःसाठी कर्तृत्व सिद्ध करायचंय, जी संधी मिळालेली त्याचं सोनं करायचंय, आई बाबाने विश्वास दाखवलाय, त्याचं सोनं करायचं आणि स्वतःच्या पायावर उभं राहावा. ज्यावेळी आपल्याला मी कर्वेंच्या शाळेत शिकले, आम्हाला जे शिकवलं गेलं, मी एका कन्याशाळा सातारामध्ये शिकले, जे रोपटं लावलं गेलं म्हणजे मुलींनी शिकलं पाहिजे, मुलींनी स्वतःच्या पायावर उभं राहायला पाहिजे आणि कर्तृत्वान व्हायला पाहिजे. म्हणजे जो तुमचा वेळ आहे, मी सर ह्याच्याबरोबर लिखाण करते, कविता करते आणि रोज रात्री एखादं पेशंट येऊन गेलं तर त्याचा जो संदेश असतो तो मी लिखाणात लिहिते. त्याची आता पुस्तक प्रसिद्धीच्या दिशेनं मी चाललेली आहे. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही स्वतःच्या पायावर खंबीर राहायला पाहिजे आणि याच बरोबरीनं नुसतं हा मी डॉक्टर आहे, पेशंट तपासले पाहिजेत, त्याच बरोबरीनं सामाजिक भान ठेवून मी या बरोबरीनं मुलींचं काउन्सिलिंग करते, जे वयात येतात किंवा चुकीच्या दिशेने चालले आहेत, जे तरुण व्यसनाधीनतेकडे वळतात त्यांना कान धरून पण हे करते आणि त्याच बरोबरीनं बाबा ह्याचे साईड इफेक्ट काय आहेत त्यांच्या मुलांना, आई वडिलांना, नातलगांना बोलून काउन्सिलिंग करते आणि हे विनाशुल्क केलं जातं. हे एक सामाजिक भान ठेवून आपण सगळ्यांनीच आपण समाजाचं देणं लागतो. मी डॉक्टर आहे म्हणून पण इंजिनियर असेल, एखादा बाकीचा स्टाफ असेल तर त्यांनी पण कुठेतरी समाजासाठी, एखादं रस्त्यात कोणी जरी तंबाखू खाताना दिसलं तर त्याला आडवून सांगण्याची ते ओरडतात, ताकद पाहिजे किंवा ते ओरडतात तुम्हाला काय करायचं असं पण विचारतात, पण तो आपला संदेश आहे, आपण मनापासून तो केला पाहिजे. आणि समाजासाठी सर, समाजाचं आपण देणं लागतो, समाजासाठी पण 1% जो आहे तो आपण जगला पाहिजे, स्वतःसाठी जगलं पाहिजे आणि ते विश्वासानं, आत्मविश्वासानं जगलं पाहिजे आणि जे दुसऱ्याला आपण सांगतो ती एनर्जी आपल्याला मिळत असते. खूप छान. मित्रांनो, डॉक्टरांनी खूप छान संदेश आपल्याला दिलेला आहे, विशेष करून मुली आणि महिलांसाठी. कारण एक कर्तृत्वान महिला डॉक्टर, एक हॉस्पिटलच्या एमडी
आपल्यासोबत इथं आहेत. आणि अतिशय मुली हुशार असतात. मुलींनी हे कर्तृत्व सिद्ध सुद्धा करून दाखवलेलं आहे बऱ्याच ठिकाणी. म्हणजे मुलांच्या पुढे त्या बाजी मारतायत, पण तरी सुद्धा आईबाबांनी जो मुलींवरती विश्वास ठेवलेला असतो, ज्या मुली कॉलेज करतायत, तर त्यांनी डॉक्टरांनी खरंच विशेष कौतुक आहे त्यांचं की सौंदर्य प्रसाधनाच्या वेगळ्या वाटेवर तुम्ही जाऊ नका, की मला खूप सुंदर दिसायचंय आणि मला वेगवेगळ्या फास्ट फूड संस्कृती मला अजमावायची सौंदर्य आहे. हे तुमच्या मनात आहे, कर्तृत्वात अगदी आहे. अगदी अगदी बरोबर. तर हे याच्या मागे न लागता स्वतःचं कर्तृत्व सिद्ध करा. आईबाबांनी विश्वास दाखवलेला आहे, ती संधी दिलेली आहे, त्या संधीचं सोनं करा खरंच. आणि आर्यन हॉस्पिटलच्या माध्यमातून हे नक्कीच मोटिवेशन तुम्हाला मिळालेलं आहे. आणि गेल्या 5 वर्षात आर्यन हॉस्पिटलच्या माध्यमातून डॉक्टर दीपाली जाधव यांनी उत्तुंग भरारी घेतलेली आहे. गेल्या 5 वर्षामध्ये शेकडो पेशंटना त्यांनी बरं केलेलं आहे आणि कोविड काळापासून त्यांनी जोमानं ही प्रगती सुरू केलेली आहे. नक्कीच डॉक्टरांना आपण त्यांच्या पुढील कार्यासाठी आमच्या उत्तुंग भरारी टीमतर्फे आणि आपल्या सर्व दर्शकांतर्फे आपण त्यांना शुभेच्छा, सदिच्छा देऊया. आणि त्या वेळेत वेळ काढून आपल्या इथे आले, आपल्याला मुलाखत दिली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार आणि कौतुक. धन्यवाद डॉक्टर. धन्यवाद सर.